परंतु अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर हे संतांचंच भांडवल आहे, संतांचेच विचार आहेत. परंतु संतांचे विचार हे प्रोफेशन म्हणून त्या ठिकाणी अलीकडे वापरताना आपल्याला दिसत आहेत. आणि मी कसा समाजामध्ये प्रचलित होईल, तो प्रचलितपणा आणण्यासाठी मग कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वतःच्याच पद्धतीच्या उपाध्या लावून त्या ठिकाणी हे कीर्तनकार दिसत आहेत. पण त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही कुठे की कुठल्या विद्यापीठानं विनोदाचार्य ही पदवी निर्माण केलेली असेल. नक्कीच. तर अशा पद्धतीच्या स्वनिर्मित स्वघोषित उपाध्या आणि पदव्या स्वतःच्या नावापुढे अटॅच करून आणि कीर्तनाला तत्वज्ञान बाजूला ठेवून केवळ एक विनोद निर्मिती किंवा लोकांना हसवण्याचं साधन आणि स्वतःचा प्रचार प्रसार करून घेण्याचं साधन आणि त्याला घेतलेला सोशल मीडियाचा आधार, त्यामुळे कीर्तनाची जी लेवल आहे ती बऱ्यापैकी आता थोडीशी ढासळल्याची दिसते.